किती जणांना हा डोक्यात थॉट आहे की आता मोदीजींनी सांगितलं गोल्ड उचलणं बंद करा, बाय करणं बंद करा, त्याचा इफेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्टवरती येणार आहे. किती जणांना थॉट आहे असं वाटतं ना? ठीक आहे, त्याचं एक उत्तर देतो सिम्पल. सगळ्यात पहिले पंतप्रधानांनी सांगितलं की गोल्ड विकत घेणं बंद करायचं. कारण काय सगळ्यात पहिले ते समजून घेऊ. आपण भारत म्हणून, इंडिया म्हणून 800 टन सोनं इम्पोर्ट करतो आणि आपलं स्वतःचं प्रोडक्शन हे फक्त 1 ते 1.5 टनचं आहे. सो जेव्हा इम्पोर्ट केला जातो तेव्हा आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशामध्ये जातो. जेव्हा RBI त्याच्यामध्ये पे करतं तेव्हा RBI डॉलरमध्ये पे करतं. आता डॉलरचा रेट ऑलरेडी 96वरती गेला आहे, 96वरती गेला आहे. सो डॉलरचा रेट जेव्हा 96वरती गेला आहे, समजा 1 वर्षापूर्वी तुम्ही बाय केलं असतं तर तीच वस्तू समजा हीच बॉटल मला 1 वर्षापूर्वी 76 रुपयाला मिळते, तीच बॉटल आत्ता मला 96 रुपयाला घ्यावी लागते. कॉस्ट इफेक्टिव्ह फॅक्टर खूप होतो. हे झालं पहिला फॅक्टर. दुसरं, इम्पोर्ट करतो त्यावेळेस आपण आपला पैसा बाहेरच्या देशात पाठवतो. आत्ता कन्सिडरिंग आत्ताच्या सिच्युएशन्स, मॅक्सिमम कंपनीजनी लोकांना ले ऑफ करायला चालू केलं आहे, कामावरनं काढायला चालू केलेलं आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट देशाला वाचवू शकते, दॅट इज एक्सपोर्ट्स. कारण बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये आला तरच देश तरणार आहे, नाहीतर आपण आत्ता तरी करन्सी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पूर्ण वाईट परिस्थितीमध्ये आहोत. सो ते करण्यासाठी एक्सपोर्टशिवाय पर्याय नाही आहे.